मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो चिंचपोकळीला. आज मित्रांनो आपण आर्यन आर्ट्स हे व्हिजिट करणार आहोत. यांच्या घरगुती गणपती म्हणजे घरगुती जर घरासाठी तुम्हाला गणपती घ्यायचे असेल इथे व्हिजिट करा, तुम्हाला घरगुती गणपती भेटतील. तुम्हाला दाखवतो इथे एक एक कोणते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती आहेत ते दाखवतो. तर तुम्ही जसं एंट्री केलं तर समोरच आहेत मित्रांनो, बघा स्वामी समर्थांची मूर्ती आहे. समोर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यासुद्धा आहेत. बघा मागे लालबागचा राजा, एक नॉर्मल बैठकी मूर्ती कॉन्सेप्टसोबत खाली सुद्धा आहे. बघा चिंचपोकळीचा चिंतामणी, मागे एक तेजुगा टाईप मूर्ती आहे जी नॉर्मल. बघा मुंबईचा राजाचा रेप्लिका, एक नॉर्मल जे असतात सुंदर आणि सुबक मूर्ती आहे गोड अशा त्यासुद्धा आहेत. मागे अजून एक मूर्ती आहे त्याच्या अशा समोर एक असं सेक्शनच आहे. ह्याच्यावरती सुद्धा बघा मित्रांनो आहे 2-3 मूर्त्या. आता आपण ह्या साईडून जाऊ आतमध्ये, इथून जाऊ आतमध्ये अशा लाईनमध्ये तिथून कवर करता करता इथपर्यंत येऊ आणि तुम्हाला दाखवू कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या त्यांच्याकडे. चला.
मित्रांनो तुम्ही जसं बघायला इथे सगळीकडे लाईनमध्ये ते गणपती लागले आहेत. आपण तुम्हाला सगळे कवर करून दाखवले, सिनेमॅटिक शॉर्ट्स जेवढे पण दाखवू शकले असतो तेवढे. आणि मित्रांनो मला एक सांगतो, POP जी मूर्ती आहे त्याची स्टार्टिंग प्राईस जी असणार आहे ती 4,000पासून आहे. आणि जी मातीची मूर्ती आहे ती 3,500-3,000पासून स्टार्टिंग आहे. 2 फूट या 1.5 फूट अशी तुम्ही एक्सपेक्ट करा. तर हे बघा मित्रांनो सगळीकडे गणपती बाप्पा दिसताना खूप खुश होतो मी. सगळीकडे बघा. आता तुम्हाला कॉन्सेप्च्युअल मूर्त्या तुम्हाला अशाच मी सांगतो आहे बघा, ही एक कॉन्सेप्टमध्ये भेटली आहे. मला जर कॉन्सेप्टमध्ये पाहिजे असतील तर हे बघा, हत्तीवरती बसलेली मूर्ती आहे आणि खाली कमल दाखवलं आहे. विठ्ठल रुपीसुद्धा एक आहे. नंतर अजून एक कॉन्सेप्ट तुम्हाला पाहिजे असतील ते बघा, मागे प्रभावसुद्धा आहे. प्रभावसोबतसुद्धा एक मूर्ती आहे, शंखावर बसलेली आहे बघा. मोर बाजूला त्याच्यात कॉन्सेप्ट आहे. नंतर शंखावर बसलेली एक मूर्ती आहे. नंतर एक नॉर्मल सिंहासन, एक हे बघा पूर्ण कपड्यासोबत. एक ते बघा प्रभाव तुम्हाला जर सांगितलं मागे अजून एक आहे. एक चिंतामणीची घरगुती स्मॉल मूर्तीसुद्धा एक आहे, 1.5-2 फूट 1.5 फुटापर्यंतची एक मूर्ती. नंतर हे बघा मित्रांनो इथे अजून एक अशी कॉन्सेप्च्युअल आहे. इथे सुद्धा एक कॉन्सेप्ट पाहिजे आहे. हे बघा हा सुद्धा एक आहे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्टमध्ये मूर्त्या खूप भेटेल मित्रांनो. तो बघा समोर लालबागचा राजासुद्धा एक आहे. आणि बघा ही अजूनच गोड मूर्ती समोर ही. आणि खालीसुद्धा अशा लाईनमध्ये अशा मूर्त्या लागल्यात मित्रांनो यांच्या कार्यशाळेमध्ये. तर तुम्ही आलात तर ह्या कार्यशाळेमध्ये नक्की व्हिजिट करा. तुम्ही फक्त मूर्त्या बघून जा एकदा. हे बघा तुम्हाला सांगितलं चिंतामणीची 2 का 1.5 फुटाची मूर्तीसुद्धा आहे. तर तुम्ही एकदा या कार्यशाळेला व्हिजिट करा. मित्रांनो तुम्हाला मगाशी सांगितलं तसं यांचा एक इन्स्टा पेजसुद्धा आहे आर्यन आर्ट्स करून. घरगुती गणपतींचे माहेर घर, चिंतामणी गणेश स्कूल, गणेश टॉकीज, लालबाग, मुंबई 12. इथे सर्व सांगितलं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. आणि तुम्ही जर आलात तर हे बघा हे चिंतामणीचं एंट्रन्स आहे कलाकेंद्र त्याच्या समोरच आहे. आता मगाशी आपण तो माऊली आर्ट्स व्हिजिट केला मागच्या वेळी. आता ह्यावेळी आपण हा व्हिजिट करू आर्यन आर्ट्स. आता आपण जाऊ, भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.